मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात चोरट्यांकडून हवेत गोळीबार, नागरिकांमध्ये दहशत, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू। काल रविवारी सायंकाळी मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात 3 चोरट्यांनी हवेत गोळीबार केल्याने परिसरात नागरिकात दहशत निर्माण झाली होती। मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात नेहमीच चोऱ्यांचं प्रमाण वाढत असताना आता चक्क 3 चोरट्यांनी एका नागरिकाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करून पळ काढला। मात्र नागरिकांनी त्यांचा पाठलाग करत असताना त्यातील एका चोराने चक्क हवेत एक गोळी चालविली व एका रिक्षात बसून चोरटे पसार झाले। यामुळे मात्र परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मलकापूर पोलीस आता या चोरट्यांचा शोध घेत आहे। हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत। तिघांच्या रेल्वे स्थानकात मोबाईल चोरीचा प्रयत्न करणे, रेल्वे पोलिसांना गुंगारा देत प्लॅटफॉर्मवरून उड्या मारताच फायरिंग करण्याचा प्रकार घडला। एखाद्या चित्रपटातील कथानकात दिसणारी ही घटना मलकापूर दिवसाढवळ्या घडली आहे। रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने काहींनी हवेत गोळी झाडली पोबारा केला। त्यावेळी लगतच्या रामवाडी परिसरात चांगला हादरला आहे। रेल्वे स्थानकाच्या परिसरात ही घटना घडली। नांदेड श्री गंगानगर सुपरफास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दाखल झाली होती। त्यावेळी तिथे बसलेल्या तिघांपैकी एकाने रेल्वे प्रवाशांचा मोबाईल चोरीचा प्रयत्न केला, परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न हाडून पाडला। पण गर्दी झाल्याने रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाली। घडलेल्या या घटनेसंदर्भात प्रत्यक्षदर्शी एका व्यक्तीने या संदर्भात माहिती दिली। मैं विकास गाड़े इस घटना का चश्मदीद गवाह हूँ। 3 लोग थे, उसमें से रेलवे से 2 भाग के आए। उसके पीछे एक था, उसको कट्टा लेकर आया। मैंने उससे बात की, लेकिन वो गोली चलाकर वो वहां से फरार हो गए। नांदर आपसे उनसे क्या बात हुई? मेरी बात नहीं हुई। मैंने उसको हटका कि आप इधर कहाँ जा रहे हो, भाग के चले गए। यहाँ से घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांशी संपर्क केला असता पोलीस काय म्हणाले आपणच ऐका। बरं, आज घटना अशी घडली आहे का आज रोजी संध्याकाळी 05 वाजे सुमारास गंगानगर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आली। त्यावेळेस तिथं 3 जण प्लॅटफॉर्मवर बसलेले होते। प्लॅटफॉर्म नंबर 1 वर त्यांनी एका इसमाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी तिथे RPFचे जवान आले, थोडी पब्लिक जमा झाली, आरडाओरडा झाली। त्यानंतर 3 जण प्लॅटफॉर्म नंबर 1 चे भिंतीहून उड्या मारून रामवाडी भागात एकामागे एक अंतर ठेवून पळत होते। तेव्हा तेथील रहिवाशांनी त्यांना पाहिले। त्यातील एकाने नांदुरा रोड जाऊन एका रिक्षा थांबवली, त्यात एक बसला। त्यानंतर दुसरा जण रिक्षेत बसला, त्यानंतर तिसरा जण येऊन रिक्षात बसला। त्यानंतर ती रिक्षा नांदुरा दिशेकडे निघून गेली, असं सीसीटीव्हीत दिसत आहे। या 3 जणांपैकी शेवटचा जो तिसरा माणूस आहे त्याने दोन्ही हात पाठीमागे ठेवून त्यात बंदूक दिसत आहे सीसीटीव्हीमध्ये। रामवाडी रहिवाशांचे असे म्हणणे आहे की ते लोक स्टेशनवरून येत होते व त्यांनी हवेत फायर केला। तर आमचा असा अंदाज आहे का बहुतेक ते चोरटे असावेत आणि त्यांच्या मागे लोक त्यांना पकडण्यासाठी धावत असतील, म्हणून त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी हवेत गोळीबार केला असावा। आता ह्या घटनेबाबत आम्ही अधिक शोध घेऊन ज्या रिक्षामध्ये ते गेले त्या रिक्षाचा शोध घेतो आणि त्या दृष्टीने आम्ही पुढील अजून घटनेचं क्लिअर झालं नाही तर आम्हाला क्लिअर झाल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करत आहोत। मलकापूरच्या रेल्वे स्थानक परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण मलकापूर शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या दहशत माजविणाऱ्या तिघांना पोलिसांनी त्वरित जेरबंद करून स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही या ठिकाणी होत आहे। उल्लेखनीय आहे की चोरट्यांनी घटनेला अंजाम दिल्यानंतर पळ काढताना हवेत गोळीबार केला। ही सर्व घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। पोलीस त्या दृष्टीने तपास करीत असून ज्या ऑटोमध्ये तिघेही फरार झाले त्या ऑटोचाही शोध पोलीस घेत आहे। खबरे शाम तक, अशोक जसवानी, मलकापूर। खबरे शाम तक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा।